रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मेडिकवर हॉस्पिटल्स आज एडवांस्ड नेक्स्ट जनरेशन्स ऑफ्थल्मोलॉजी डिपार्टमेंट लॉन्च कर रहा है। वो डिपार्टमेंट है जिसमें न कि खाली कैटरेक्ट ऑपरेशंस की सुविधा बट उसके अलावा ग्लोकोमा, स्क्विंट सर्जरीज जो बच्चों में आई स्टेडी हो जाना, वो जन्मजात प्रॉब्लम, कॉन्जेनिटल प्रॉब्लम्स, काफ़ी सारी ट्रीटमेंट्स को मेडिकल के अलावा सर्जिकल भी ट्रीटमेंट देना जरूरी है। तो ये मेडिकवर हॉस्पिटल्स का कमिटमेंट है कि नेक्स्ट जनरेशन ऑफ्थल्मोलॉजी डिपार्टमेंट विद द एक्सपर्टाइज ऑफ बोथ द डॉक्टर्स अवेलेबल इन द डिपार्टमेंट जो प्रोवाइड करेंगे ये सारी ट्रीटमेंट अंडर वन रूफ विद द मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच। जो अलग अलग स्पेशलिटीज की रिक्वायरमेंट रहती है उसके साथ में दोनों ऑफ्थल्मोलॉजिस्ट विल वर्क टुगेदर एंड डिलीवर द ऑफ्थल्मोलॉजी डिपार्टमेंट। सो मेडिकल डिपार्टमेंट ऑफ्थल्मोलॉजी डिपार्टमेंट के अंतर्गत होना और अभी आगे चल के नेक्स्ट जनरेशन के अंदर सर्जिकल डिपार्टमेंट का लॉन्च करना, जिसके साथ में लेजर ट्रीटमेंट रिलेटेड इंस्ट्रूमेंट ऐड करना, हाई एंड एडवांस्ड माइक्रोस्कोप ऐड करना एंड उसके साथ में रह के ऑफ्थल्मोलॉजी डिपार्टमेंट्स को एक अलग अलग लेवल का ट्रीटमेंट्स प्रोवाइड करने के लिए सक्षम बनाने का कमिटमेंट है मेडिकवर हॉस्पिटल्स का। एंड बच्चों से लेके बड़े तक जिसमें उनकी ट्रीटमेंट्स जो भी कैटरेक्ट रिलेटेड से लेके ग्लोकोमा एंड सारी अदर रिलेटेड ट्रीटमेंट्स देना इस डिपार्टमेंट्स का मेन रहेगा। ट्रीटमेंट प्राइसिंग डायग्नोसिस से लेके सर्जरीज तक के। तो जनरली ग्लोकोमा डायग्नोस करने के लिए उसमें इंजेक्शंस देने के लिए तकरीबन 2000 से लेके 10,000 तक की डायग्नोसिस ट्रीटमेंट्स रहेगी। सर्जिकल के अंदर तकरीबन छोटे मोटे ऑपरेशंस जो नॉर्मल ऑपरेशंस करते हैं वो 10-12,000, जहाँ पे कहीं कॉर्निया में दिक्कत आनी उसके अंदर स्टिचेस लेने का वो 10,000 से मरे it goes to somewhere around 35 to 40,000 where cataract operations is open can be done। स्क्विंट सर्जरीज में भी काफी सारे वेरिएंट्स होते हैं, कौन से प्रकार की सर्जरी देनी है उसके हिसाब से पेशेंट्स को ट्रीटमेंट दी जाती है। डायग्नोसिस जे डोळ्याची बिमारी जी आहे ते वेळेत निदान करणं फार गरजेचं आहे। लहान मुलांपासून मी आताच तुम्हाला सांगितलं की लहान मुलांचा पडदा रेटिना स्टिम्युलेट करणं फार गरजेचं असतं। जर त्यांचा रेटिना वेळेत स्टिम्युलेट झाला नाही कुठल्याही कारणाने, भले त्याला मार लागला असेल, डोळा तेडा झाला असेल किंवा त्याच्यात मोतीबिंदू असेल, लहान असेल, कधी कधी वरची जी आपली आयलिड असते ती पण खाली पडलेली असते, त्याला आपण टोसिस म्हणतो, त्याच्यामुळे पण लाईट एंटर होत नाही त्या प्युपिलमध्ये आणि तो रेटिनाला स्टिम्युलेट होत नाही। असे सगळे कंडिशन्स वेळेत डायग्नोज करणं गरजेचं आहे टू प्रिव्हेंट अम्ब्लायोपिया और लेझी आय इन स्मॉल चिल्ड्रन। तर ते वेळेत करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट सफेद मोतिया, जो नॉर्मल मोतियाबिंद असतो काही वर्ष 10 वर्ष पण लागतात काही डेव्हलप व्हायला, म्हणजे वाढायला, पण काही जे असतात खूप फास्ट वाढतात। स्पेशली इंजुरी रिलेटेड, कोणाला मार लागला असेल त्याला ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट म्हणतो, ते काढणं गरजेचं आहे, नाही तर पुढे जाऊन प्रेशर वाढू शकतं त्या डोळ्याचं। आणि किंवा तो काही मोतीबिंदू असे पण असतात जे आतल्या आत फाटू शकतात, तर ते पण लवकर करण्यात त्यांचं फार इम्पॉर्टंट आहे की ते वेळेत ऑपरेट केलं जाईल। आणि ग्लोकोमा तर मी तुम्हाला सांगितलंच की ग्लोकोमा अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का जी नजर ग्लोकोमामुळे ऑलरेडी गेलेली आहे ती परत कधीच येत नाही, त्यामुळे आपल्याला जी नजर वाचली आहे ती पुढे जाऊन तेवढीच राहावी शेवटपर्यंत, हा एम असतो। त्याच्यामुळे ते पण डायग्नोज करणं फार गरजेचं आहे। तर हे जे थोडक्यात मी सांगितलं की निदान वेळेत करणं फार गरजेचं आहे। स्क्रीन टाइम तर वाढलेलाच आहे लहान मुलांचा, कारण का सगळा अभ्यासक्रम
हा मोबाईलवर येतोय, त्यामुळे स्क्रीन टाइम मुलांचा वाढलेला आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात, एक तर मुलांचा नंबर वाढलेला आहे, दुसरी गोष्ट मुलांना ड्राय आईज होत आहेत, तिसरी गोष्ट मुलं बाहेर प्रवृत्त होत नाहीयेत खेळायला, त्यांना ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन डी मिळत नाहीये, त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होत नाहीये. आणि सायन्स म्हणतं की 2 तास तरी लहान मुलांनी बाहेर खेळावं, कारण जी सनलाईट असते ना ती फार इम्पॉर्टंट असते, नॉट ओन्ली फॉर द बॉडी बट ऑल्सो फॉर द आईज. त्याच्यामुळे मायोपियाचे चान्सेस वाढण्याचे कमी होतात, म्हणजे मायनस नंबर वाढण्याचे जे चान्सेस असतात ते फार कमी होतात ड्यू टू द सनलाईट. सो हे फार इम्पॉर्टंट आहे, हे आम्ही बोर्डच लावून ठेवलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. जे कोणी पेरेंट्स येतात त्यांना आम्ही तो बोर्ड वाचायला लावतो, पेरेंट्स त्याचा फोटो पण घेतात, आम्ही म्हणतो फोटो पण घ्या. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द अर्ली स्टेजेस, की 2 तास बाहेर सनलाईट घेणं फार गरजेचं आहे. ओके, हे आहे. मला पेरेंट्सला हाच एक मेसेज द्यावा इच्छितो की अभ्यासक्रम आहे ठीक आहे, पण तुम्ही नियंत्रण ठेवा मुलांवर. लहान मुलांना मोबाईल बरोबर एकटं सोडू नका. जे काय त्यांचा मोबाईलचा अभ्यासक्रम आहे तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेमध्ये तो मोबाईल त्यांच्याकडून काढून घ्या. त्याचं डिस्टन्स पण तुम्ही थोडंसं दूर ठेवा, थोडंसं आय लेवलच्या खाली ठेवा, कारण का जर आपण वर बघितलं ना तर आपले डोळे उघडे राहतात आणि वर बघितल्यामुळे ते ड्राय आईज वाढतात. त्यामुळे लॅपटॉप किंवा स्क्रीन नेहमी थोडीशी आय लेवलच्या खाली ठेवावी, सो दॅट आपले डोळे असे प्रवृत्त खाली होतात आणि ड्राय आईजचं प्रमाण कमी होतं. प्लस ब्लिंकिंग त्यांना नियमित सांगायला पाहिजे की वेळोवेळी तुम्ही ब्लिंक करा. ऑफ्थेल्मोलॉजी ट्रीटमेंट्स इंश्योरेंस में उपलब्ध होती है. गवर्नमेंट में सेंट्रल गवर्नमेंट कर्मचारियों जो उनको ट्रीटमेंट्स दी जा सकती है, गवर्नमेंट्स के रेट के हिसाब से मेडिकवर हॉस्पिटल्स चार्ज करता है और उनको रियम्बर्समेंट्स में मिल सकता है. MPKY में भी ट्रीटमेंट्स उपलब्ध होती है, तो उनमें भी लोग जो CGHS रेट्स के ऊपर जो ट्रीटमेंट्स लेना चाहते हैं वो भी मेडिकवर हॉस्पिटल्स में, तो सभी वर्गों के लिए ये ट्रीटमेंट्स उपलब्ध की जाती है. सो देखिए, अभी बच्चों से रिलेटेड सब कुछ कवर हो गया है, सो मैं बड़ों की बात करूंगी. यहाँ पे हम लोगों को दो चीज बहुत इम्पोर्टेंट है. एक तो एनीवन हु इज +40 शुड गेट अ आई चेकअप डन वंस इन अ ईयर. ये जस्ट ऐसे ही नहीं कि क्योंकि आपका कॉर्पोरेट ऑफिस आपको भेज रहा है इसीलिए. इट्स बिकॉज 40 के बाद इतनी सारी आई रिलेटेड डिजीजेज हैं विच कैन हैपन एंड विच कैन गो असिम्टोमेटिक. पेशेंट को पता भी नहीं चलेगा उनको ये प्रॉब्लम है. एज आई सेड, मेरे पास 30-32 ईयर्स के पेशेंट आते हैं जो कि डायबिटिक रेटिनोपैथी होती है, उनको पर्दे में ब्लीडिंग हो रही है, पर्दा खिंच रहा है एंड दे डिडंट इवन नो दैट दे हैव डायबिटीज. सो दिस इज द इम्पोर्टेंस ऑफ आई चेकअप, डायबिटिक रेटिनोपैथी चेकअप. स्क्विंट्स जैसे वो भी मेनली बच्चों में ही होता है, लेकिन स्क्विंट रिलेटेड पेशेंट को स्क्विंटिंग हो रही है, उसका रीजन एम्ब्लायोपिया होता है, उसको पैचिंग ट्रीटमेंट देके उसका सर्जिकल ट्रीटमेंट करके ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट है टाइम पे करना. And then you said that ki regarding surgeries, so surgeries right from cataract surgeries, as we mentioned, we have phacoemulsification where we are providing the latest sutureless and stitchless surgeries. यहाँ पे पेशेंट को बिना इंजेक्शन के सिर्फ ड्रॉप से ऑपरेशन करके लेटेस्ट एडवांस मल्टीफोकल मोनोफोकल लेंसेज डाले जाएंगे.